त्याचा कौल आहे असं आम्ही मानत नाही। तरीही तीन पक्षांना पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाही, विधानसभेची मुदत 26 तारखेला संपलेली आहे, 26 तारखेला मुदत संपलेली आहे। या ठिकाणी जर आम्ही असतो तर एव्हाना राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असतं। पण नियम कायदे हे फक्त आमच्यासाठी, विरोधी पक्षासाठी। बहुमत प्राप्त झालेल्या या महायुतीला कोणताही नियम नाही। महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी मिळेल, कोण मिळेल हा त्यांचा प्रश्न आता आहे। आम्ही सगळेच वाट पाहत आहोत। मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सगळा निर्णय जो आहे तो वरिष्ठांवरती, भाजपच्या वरिष्ठांवर दावा सोडला त्यांनी। प्रश्न असा आहे की मुळात त्यांना असा दावा असायला कसा काय असू शकतो, मला त्याच्यावरती आता काही या क्षणी बोलायचं नाही। पण स्वतःला जे शिवसेना समजतायत, जे स्वतःला शिवसेना मानतायत, त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे जर दिल्लीतल्या मोदी शहांना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये, हिंदुहृदय सम्राटांचं नाव घेऊ नये, शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये। जर स्वतःला शिवसेना, म्हणजे शिवसेना तुमच्या हातात निवडणूक आयोगाने दिलेली आहे, जनतेने नाही दिली असं म्हणत नाही, किंवा मोदी शहांनी दिली आहे, तरी पण ती शिवसेना आहे, नाव शिवसेना आहे। आणि त्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार मी परत रिपीट करतो, जर तुम्ही मोदी शहांना देत असाल तर तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, बरं का, हे असे शब्द यापुढे न वापरलेले बरे। मराठा चेहरा होईल असं वाटतं तुम्हाला? मला काहीच म्हणायचं नाही। हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे। ज्यांच्यापाशी बहुमत आहे त्यांना मुख्यमंत्री ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे। आणि एकदा त्यांच्या युतीतल्या दोन पक्षांनी सर्वाधिकार दिल्लीला दिलेले असल्यावरती दिल्ली ठरवेल आता महाराष्ट्राचे भविष्य, आम्ही कशाला ठरवायचे।